नमस्कार. विश्व सायकॉलॉजीच्या यूट्यूब चॅनेलवर आपले मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मी डॉक्टर रमा मराठे सादर करीत आहे माझ्या ती दोघं या कथासंग्रहातील एक कथा, प्रिय कैकेयीस. प्रिय कैकेयीस, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तुला संबोधताना हा प्रिय शब्द वापरला म्हणून तुझ्याप्रमाणेच माझ्याही नावानं आया बाया कडा कडा बोट मोडती. हो, कारण खलनायिका म्हणून स्वतःला प्रदर्शित करण्याचं नाटक तू इतकं उत्तम वठवलंस ना की ते भूत अजूनही जनमानसावर तितकंच स्वार आहे जेवढं ते त्या दिवशी म्हणजे रामाच्या नियोजित राज्याभिषेकाच्या दिवशी होतं. हजारो वर्ष उलटली पण तुझ्या दुष्ट वागण्याचा दबदबा अजूनही तसाच आहे. कधी कुणी तुझं नाव आपल्या लेकीबाळींना ठेवल्याचं स्मरत नाही. कैकेयी म्हणजे अहंकारी, अविचारी, स्वार्थी, दुष्ट, हट्टी, गर्विष्ठ, भावनाशून्य असं नुसतं तुझं नाव घेतलं तरी मागून ही दुर्गुणांची सेना मनात तात्काळ उभी राहते. आणि अशी तुझी प्रतिमा निर्माण करण्यात तू यशस्वी झालीस तेव्हा, फक्त तेव्हा नव्हे, तेव्हापासून अगदी आजपर्यंत मला खरंच कमाल वाटते तुझ्या या बलिदानाची. बलिदान किंवा आत्मसमर्पण करणाऱ्यांना निदान त्या स्वार्थ त्यागाचा सन्मान तरी मिळतो. अगदी मृत्यूला कवटाळणाऱ्या योद्ध्यांना, क्रांतिकारकांना मरावे परी कीर्तिरूपे उरावे हा गौरव आपल्याला मिळणार आहे याचा तरी आनंद मरणमुखात जाताना असतो. पण तू आपल्या जनमानसातल्या प्रतिमेचं, कीर्तीचंच बलिदान दिलंस. आणि तू हे बलिदान देते आहेस हे कुणाला कळू देखील द्यायचं नव्हतं. तुझी दुष्टकीर्ती होईल, भावनिक अवहेलना होईल, प्रत्यक्ष पुत्राचा, भरताचा दुरावा तुला सहन करावा लागेल. ज्या पतीला तू प्राणपणानं 100 बरोबरच्या युद्धात वाचवलंस, ज्याच्यावर निस्सीम प्रेम केलंस, त्याचा मृत्यू होणार आणि त्यासाठी तुला जबाबदार धरलं जाणार हे सगळं तुला माहीत होतं. हे अखिल भारतीय स्तरावरचं राजकारण खेळताना त्या दिवसानंतर रोज जिवंतपणीच 1000 मरणं मरावी लागणार हेही तुला माहीत होतं. आणि तरीही तू हे नाटक वठवलंसच. हा शोध आणि बोध मला झाला तो प्रत्यक्ष वाल्मिकीय रामायण अभ्यासताना. रावणवधाचं राजकारण साधण्यासाठी तू दिलेलं बलिदान लक्षात आल्यानंतर मला खरोखरच गहिवरून आलं. स्वतःचं वर्तमानच नव्हे तर भविष्यही बिघडवून मृत्यूनंतरची शतकानुशतकं कुप्रसिद्धी, हे सगळं तू निमूट सोसलंस. हो ना? तुझ्या तोंडून ब्र जरी निघता तरी गौप्यस्फोट होऊन ही योजनाच बारगळली असती ना. उरावर धोंडा ठेवूनच हे नाटक करावं लागलं आणि ते तू उत्तम वठवलंस. फक्त काही थोडक्या लोकांना, ऋषीमुनींना ही योजना माहीत होती. या योजनेची करती करवती मात्र तूच होतीस. राजा दशरथाला सुद्धा याची पुसटशी कल्पना सुद्धा नसावी आणि ती तशी असून चालणारही नव्हतं. तुला नेमकं माहीत होतं तू काय करते आहेस, त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि हे सगळं व्यवस्थित पारही पडलं. तुझ्या लाडक्या रामाच्या हातून रावणवध घडला म्हणजे तुझ्या जनमानसातल्या प्रतिमेचं बलिदान व्यर्थ ठरलं नाही याचाच तुला खूप आनंद अजूनही होत असणार. कैकेयी, अगं तू तर लावण्यवती होतीस. अप्रतिम सौंदर्याबरोबरच अनेक गुणांनी युक्त होतीस. तुला युद्धकला अवगत होती. खरोखरच तू सर्व गुणसंपन्न अशीच होतीस. सुशील होतीस, प्रियभाषिणी होतीस.
म्हणूनच तू तिन्ही राण्यात राजा दशरथाची अधिक लाडकी. तो एक राज्याभिषेकाच्या आधीचा दिवस सोडला तर तुमचं दोघांचं प्रेम अगदी दृष्ट लागण्यासारखं. कौसल्येला मूल होईना म्हणून राजा दशरथाने तुला पसंत केली आणि मागणी घातली, तेव्हा तुझ्या धूर्त पिताश्रीने अट घातली होती की कैकेयीला जो पुत्र होईल त्यालाच राज्याधिकार मिळाला पाहिजे. राजा दशरथाने ही अट तेव्हा प्रतिज्ञापूर्वक मान्यही केली होती, कारण कौसल्येला मूल होतच नव्हतं. तरी बघ ना, त्याचा केवढा गहजब माजवला गेला. तुला सौती मत्सराचा त्रास झाला तरी तू या सगळ्याला पुरून उरलीस, कारण दशरथावर तुझ्या सौंदर्याची इतकी मोहिनी पडली होती की राजा अक्षरशः तुझ्या मुठीतच होता. त्यात तुझं बोलणं चालणं इतकं मधुर होतं की दशरथाला तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नसे, तुझ्या विना करमत नसे. तो बऱ्याच वेळा तुझ्याच महालात असे. राजा नगराबाहेर जायचा तेव्हाही तू अनेक वेळा त्याच्याबरोबरच जायचीस. बरोबरच होतं तुझं म्हणा. यामुळं 2 गोष्टी साधायच्या, एकतर राजाचा सहवास आणि दुसरं सौती मत्सरापासून बचाव. खरोखरच तू किती चतुर होतीस. गृहेषु मंत्री शयनेषु रंभा, की याहीपेक्षा वरचढ. हो ना, युद्धात तू पतीच्या रथाचं सारथ्यही करायचीस. म्हणजे तू काही नुसतीच विलासिनी नव्हतीस, तर युद्धकला निपुण आणि पराक्रमीही होतीस. म्हणूनच ना, दंडकारण्यातल्या त्या 100 युद्धात केवळ तू होतीस म्हणूनच राजा दशरथ बचावले. राजा रक्तबंबाळ झाल्यावर तू त्यांना मोठ्या शर्थीनं संग्रामातून दूर नेलंस, त्यांची शुश्रूषाही केलीस. एवढंच नव्हे तर रात्री पहाराही दिलास. राजा शुद्धीवर आला, बराही झाला. आपल्या लाडक्या राणीच्या व्यक्तिमत्वाचा असाही पैलू लक्षात आल्यावर कोणता पती खुश होणार नाही? सांग ना, शोभलीस खरी क्षत्रिय कन्या. राजाचा अक्षरशः तो पुनर्जन्मच होता. त्यानं खुश होऊन तुला 2 वर मागायला सांगितले. मात्र तू तेव्हा ते अधाशीपणानं मागून न घेता नम्रपणे सांगितलंस, नाथ, मला इच्छा होईल तेव्हा मागेन ना मी ते 2 वर. यामुळं राजा दशरथ तुझ्यावर म्हणे अधिकच प्रसन्न झाले. तुझे जणू अंकितच झाले. तू आपल्या गुणांनी जिंकलंस म्हणायचं राजाला. तुझंही राजावर निरतिशय प्रेम होतं. तुझ्याबद्दल विचार करताना मला हे सगळं पुन्हा पुन्हा आठवतं, कारण तू मुळात कशी होतीस हे कळायला तर हवं ना. शिवाय हेही खरं की तू जे मागितलंस त्यात वावगं काहीच नव्हतं. मी तुला लिहिलेलं हे अनावृत्त पत्र वाचणारे म्हणतील, हे सगळं ठीक आहे हो, अगदी तपशीलवार नसलं ना तरी आम्हाला देखील माहीतच आहे की हा उपकार कैकेयीनं दशरथावर केला होता. मान्य, पण म्हणून काय अगदी रामाला वनवास घडवायचा का? दशरथाचा मृत्यू पत्करायचा? मग वाचवलंसच कशाला? बरोबर आहे, विचारणारे असं विचारणारच. आणि म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय तुला हे अनावृत्त पत्र लिहिण्याचा. हे पत्र म्हणजे तुझ्या दुष्कृत्यांचं समर्थन करून तुला उगीचच चांगली ठरवण्याचा आटापिटा मुळीच नव्हे, तर सत्यशोधन केल्यानंतर तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तुला माझ्याप्रमाणेच इतरांनीही समजून घ्यावं म्हणून. तुला दशरथानं दिलेले 2 वर आणि श्रावणाच्या मृत्यूच्या वेळी त्याला मिळालेला पुत्र शोकानं मरशील हा शाप, याचा किती हितकारक मेळ घातलास तू. मला खरंच कौतुक वाटतं तुझ्या धोरणीपणाचं की यातून अखिल भारतीय पातळीवरचं राजकारण तू गुप्तपणे साधलंस, अगदी इकडच्या कानाला तिकडचं कळू न देता. शिवाय राजा दशरथाला प्रतिज्ञाभंगाच्या पापाचरणापासूनही वाचवलंस.
या सगळ्यात तुला वाईट ठरवलं गेलं, तेही सहन केलंस. भले इतरांना काहीही वाटू दे, पण तू ठाम होतीस. अंतिम हित साधणाऱ्या त्या राजकारणी गूढ डावाची हीच तर मुख्य गरज होती. राजा दशरथ तरी कुठे सरळ वागला होता म्हणायचा. रामराज्याभिषेकाचा आपला मनसुबा त्यानं म्हणे आपल्या राण्यांनाही सांगितला नव्हता, अगदी तुला सुद्धा नाही. आणि इथंच राजानं आपल्या लाडक्या राणीला ओळखण्यात चूक केली. त्यानं गडबडीनं हा निर्णय घेतला. लगेच सभा बोलवली. त्यातही म्हणे कैकयराज आणि त्यांच्या जोडीला म्हणून असेल, जनकालाही वगळलं. भर सभेत हा प्रस्ताव मांडला गेला. लगेच तो मंजूर झाला आणि उद्याच्या उद्याच पुष्य नक्षत्रावर रामाला राज्याभिषेक करायचा असं ठरवून लगेच तयारीही सुरू केली. एवढी घाई कसली की तुझ्या पुत्राला राज्य देईन हे कैकय राजांना दिलेलं वचन त्याच्या मनात थैमान घालत होतं. राजा दशरथाच्या मनातला हेतू सरळ नव्हता हेच खरं. कदाचित तुला हे माहीत नसेल, पण रामाशी बोलताना राजा दशरथानं आपल्या मनातला कावा नकळत बोलून दाखवला. राजा दशरथ रामाला सांगतो, आज तुझे मित्र सावधान राहून सर्व बाजूनी तुझं रक्षण करोत, कारण अशा कार्यात अनेक विघ्ने येण्याची शक्यता असते. जोपर्यंत भरत या नगराच्या बाहेर आहे, आपल्या मामाच्या घरी आहे, तोपर्यंतच तुझा अभिषेक होणं मला योग्य वाटतं. पुढे दशरथानं हेही बोलून दाखवलं, भरत तसा सत्प्रवृत्त आहे. तो आपल्या ज्येष्ठ बंधूंचं अनुसरण करणारा धर्मात्मा, दयाळू आणि जितेंद्रियही आहे. तथापि माणसाचं चित्त स्थिर राहतंच असं नाही, असं माझं मत आहे. रघुनंदना, अगदी धर्मपरायण सत्पुरुषांचं मन देखील विभिन्न कारणांनी रागद्वेषांनी संयुक्त होतं. म्हणजे भरत तसा सत्प्रवृत्त आहे, धर्मात्मा, दयाळू, जितेंद्रिय आहे, तो आपल्या ज्येष्ठ बंधूंचं अनुसरण करणारा आहे, हे सगळं राजा दशरथालाही पटत होतं. राजा दशरथानं पुढे हेही सांगितलं, श्रीरामा, ज्योतिषी असं म्हणतात की माझ्या जन्मनक्षत्राला सूर्य, मंगळ आणि राहू या भयंकर पापग्रहांनी आक्रांत केलं आहे. अशा ग्रहस्थितीमुळं मजवर घोर आपत्ती आणि संकट येऊ शकतात किंवा मृत्यूही येऊ शकतो. म्हणजे बघ ना, या सगळ्याची कल्पना असलेल्या दशरथानं मुद्दाम भरत नसताना श्रीरामराज्याभिषेकाचा घाट घातला होता म्हणायचं. माहीत होतं का तुला हे सारं? मला तरी वाटतं आपण आपली प्रतिज्ञा मोडून श्रीरामाला राज्य देतो आहे हे राजाच्याच मनात कुठेतरी सलत असावं. नाहीतर भरताची इतकी भीती का वाटावी? भरताचाच राज्यावर खरा अधिकार होता म्हणून. मला खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे बघ ना, संपूर्ण अयोध्या नगरी जवळजवळ 25,000 चौरस मैल क्षेत्रफळाची राजधानी या राज्याभिषेकाच्या तयारीत गुंतली होती, तरी तुला याचा पत्ता नसावा की तुला सुगावा लागू नये अशीच योजना केली गेली होती. हो, पण तुझ्या पिताश्रींची गुप्तहेर यंत्रणा काही दूधखुळी नव्हती. ते तर किती मुरब्बी राजकारणी, मोठे धूर्त होते ते. त्यात तू अगदी सरळ स्वभावाची. रूपागुणांचं एवढं भांडार होतं तुझ्यापाशी की तू स्वतःवर अगदी संतुष्ट असायचीस. त्यात राजाची लाडकी राणी. मग काय विचारता. या आत्मगौरवाच्या आणि गर्वाच्या धुंदीत माणसं चुका करतात हे त्यांना माहीत होतं. म्हणूनच त्यांनी मंथरेची योजना केली होती. मंथरा ही तुझी ज्ञातीदासी, म्हणजे राजकन्येबरोबर तिच्या माहेरून आलेली दासी. बाई बाई ग, तुझ्या या मंथरेबद्दल तर इतके गैरसमज आहेत लोकांच्या मनात. खोटं कशाला सांगू.
माझ्याही मनात होतेच. सखोल जाणून घेतल्यानंतर वाटतं की मंथरा जे वागली ते तिच्या भूमिकेतून प्रामाणिक होतं, इमानदारीचंच होतं. तिनं इमान राखलं ते तिच्याशी, कैकेयी राजाशी. तिनं जे केलं त्यासाठीच तर तिला पाठवलं गेलं होतं ना तुझ्याबरोबर. राजकन्येच्या हिताची काळजी व्हायची हेच तर तिचं काम होतं. त्यावेळच्या या प्रथा किती गरजेच्या, विचारपूर्वक ठरवलेल्या असायच्या. म्हणजे बघ ना, तुझी मंथरा ही काही कोणी साधी बावळट दासी नव्हती, तर राजकारणातली कसलेली हेर होती. मंथरा ही कुरूप, कुब्जा, दुष्ट दासी होती एवढंच लोकांना माहीत आहे. पण तुला समजून घेण्यासाठी या मंथरेविषयीचं सत्य जाणून घेणं मला गरजेचं वाटलं, म्हणून मी थोडी खोलात शिरले. राजकन्येबरोबर तिच्या सासरी जाणाऱ्या या ज्ञातिदासीचीही म्हणे अगदी विचारपूर्वक निवड केली जायची. या निवडीचे निकष पाहून मी तर चकित झाले. राजकन्येशी प्रेमानं वागणारी ही दासी म्हणे कावेबाज, व्यवहारकुशल, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी दक्ष, कपटनीती जाणणारी आणि वेळप्रसंगी राजकन्येच्या हितासाठी काहीही करण्यास तयार असणारी अशीच असायची. हुशारी, चातुर्य या गुणांबरोबरच राजकन्येच्या हिताच्या दृष्टीनं ती कुरूप असणं हाही तिचा गुण समजला जाई. आणि तुझ्या या मंथरेत हे सर्व गुण होते म्हणायचे. वा वा, मानलं पाहिजे हा कैकेयी राजांच्या या निवडीला. शिवाय नुसत्या बातम्या काढणं एवढंच काम तिच्यावर सोपवलेलं नव्हतं, तर वेळ प्रसंगी त्या बातमीवर इलाज करण्याचा अधिकारही तिला सुपूर्द केलेला होता. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मंथरेच्या वागण्याची शहानिशा करायला हवी हे मलाही पटलं. सुरुवातीला तर तूही तिच्यावर केवढी रुष्ट झाली होतीस. खरं तर तिनं तिच्यावर सोपवलेलं काम चोख बजावलं होतं. या मंथरा दासीला म्हणे प्रासाद शिखरावरून नगरातली उत्साही धामधूम दिसली. एका दिवसात ती विस्मयचकित झाली. तिनं दुसऱ्या एका दासीकडे चौकशी केली. त्या बिचारीनं खरं ते मोठ्या उत्साहानं सांगून टाकलं की उद्या पुष्य नक्षत्रावर रामाला राज्याभिषेक होणार आहे. मंथरा संतापानं फणफणली. कैकेयी राजाला दिलेलं वचन मोडून भरताचा अधिकार डावलून कैकेयीच्या संमतीशिवाय रामाला राज्याभिषेक होणार, या अन्यायानं मंथरेचं डोकं भडकलं. ती लगेच तुझ्या महालाकडे धावली आणि तुझ्यावर कडाडली. मूर्खे, उठ, झोपलीस काय? तुझ्यावर संकटाचे पहाड कोसळत आहेत आणि तुला आपल्या दुरावस्थेची जाणीव देखील नाही. पण कैकेयी, तू खरोखरच सरळ मनाची आणि सुस्वभावी, आणि तुझं तर रामावरही पुत्रवत प्रेम होतं, म्हणून तू मंथरेला ही प्रियवार्ता सांगितल्याबद्दल एक दिव्य अलंकारही बक्षीस दिलास. एवढंच नव्हे तर पाहिजे तो वर मागून घे असंही म्हणालीस. आठवते ना तुला? मंथरेलाच उलट विचारलंस, तू इतकी संतप्त का? कारण सगळं कल्याणकारीच तर घडतंय. राम माझी कौसल्यपेक्षा अधिक सेवा करतो आणि तो आपल्या भावांनाही आपल्या समान समजतो. एकंदरीत तुला यात जराही वावगं दिसलं नव्हतंच, उलट अत्यानंद झाला होता. म्हणजे तुझी पहिली आणि म्हणूनच खरी प्रतिक्रिया हीच होती. मग मंथरा ही मुरब्बी हेर होती. कैकेयी राजाशी इमान राखणारी होती. त्यामुळे त्यांचा फायदा करून देणं हे तिचं काम होतं. तिनं पद्धतशीरपणे तुझ्या कानात विष ओतायला सुरुवात केली. तिनं तुला स्पष्ट सांगितलं की रामाला निष्कंटक राज्य मिळालं तर तो अवश्य भरताला या देशातून बाहेर काढील किंवा मारूनही टाकेल. एक लक्षात घ्यायला हवं की जर प्रत्यक्ष राजा दशरथाच्या मनात अशाच प्रकारची भीती भरताबद्दल वाटू शकते, तर ती मंथरेला का वाटू नये? आणि म्हणूनच मग हे सगळं तुलाही पटलं. उशिरा का होईना, पण आता तुझाही स्वार्थ जागा झाला. कारण आता तुझ्या मनात स्वतःविषयी, भरताविषयी असुरक्षितता निर्माण झाली.
राजमाता झाल्यानंतर कौसल्या छळ मांडील, अपमानास्पद वागणूक देईल असंही तुला वाटणं साहजिक होतं. शांत सुस्वभावी माणसं भडकली की ती अतिभयंकर ठरतात, तसंच तुझं झालं असावं. शेवटी तू राजकन्या होतीस. राजकारणाचं तर तुला बाळकडूच मिळालेलं होतं. कोणकोणत्या विचारांचं थैमान तुझ्या डोक्यात सुरू झालं असावं याची कल्पना तर मी नक्की करू शकते. पण तू कपटी नव्हतीस, नाहीतर इतका सम्यक विचार करू शकली नसतीस. म्हणजे बघ ना, भरताला राज्य मिळणं हा त्याचा हक्कच होता. ते सत्य होतं, राजाचं कर्तव्य होतं, त्यानं तसं वचनही दिलं होतं. रामाला राज्य मिळणं हे तुझं प्रेम होतं. पण राजकारणात शेवटी कर्तव्य श्रेष्ठ हे तुलाही ठाऊक होतं. आणखी एक कटू सत्य भेडसावत होतं, ते म्हणजे श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेला शाप. राजा दशरथाला पुत्रशोकानं येणारा मृत्यू हे अटळ विधिलिखित होतं. राजावर तुझं निरतिशय प्रेम होतं. त्यात बिघडलेली ग्रहस्थिती, वय 77 वर्ष, ही चिंता तर आधीच मनात ठाण मांडून बसलेली होती. हा शाप खरा व्हायचा तर पुत्रामुळं दशरथाला शोक व्हायला पाहिजे. याचा अर्थ एका पुत्राला किंवा चौघाही राजपुत्रांना मृत्यू येणं शक्य होतं. दशरथाचं प्रेम सर्वात जास्त रामावर होतं. म्हणजे एकट्या रामाला मृत्यू आला असता तरी दशरथाला मृत्यू येण्या इतका अनावर शोक झाला असता. तेव्हा शाप खरा होणार असेल तर चौघे राजपुत्र किंवा सर्वाधिक प्रिय पुत्र रामाला मृत्यू येणार होता. तुझं तर रामावरही अतिशय प्रेम होतं. म्हणूनच तर रामाच्या राज्याभिषेकाच्या बाबतीत भरताविषयी जी भीती दशरथाच्या मनात जागृत झाली, तशी रामाविषयी तुझ्या मनात आपणहून जागृत झाली नाही. मंथरेनं तुला तशी जाणीव करून द्यावी लागली. म्हणजे रामाबद्दल तुझ्या मनात विश्वास होता, वात्सल्यच होतं, दुजाभाव नव्हताच. रामाच्या मृत्यूची कल्पनाही तुला सहन होणारी नव्हती. रामाचा मृत्यू शिवाय दशरथाचा मृत्यू, इकडे आड तिकडे विहीर, काय करायचं? खूप विचार केल्यावर तुला एक मार्ग सुचला. रामाचा मृत्यू टाळता येणं शक्य होतं. राजा दशरथाचा मृत्यू मात्र अटळ होता. हे जाणवून तुलाही दुःख झालं असेलच ना. पण ते तर विधिलिखित होतं, टळणार नव्हतं. तरुण रामाचा मृत्यू टाळायचा तर त्याला वनवासात पाठवणं हाच मार्ग होता. यामुळं रामाच्या वियोगानं पुत्रशोक होऊन दशरथाचा मृत्यू झाला असता, पण राम वाचणार होता. भरताला राज्याभिषेक होऊन दशरथाची वचनपूर्तीही होणार होती. आणखी एक खोल इंगितही होतं. तुला माहीत होतं की राम समर्थ आहे, शूरवीर आहे. त्राटिकावधासाठी म्हणून महर्षी विश्वामित्रांनी त्याला आणि लक्ष्मणाला युद्धाचे अनेक तंत्रमंत्र, शस्त्र अस्त्र शिकवली आहेत. बला आणि अतिबला या विद्याही शिकवल्या आहेत. या विद्यांचं फल असं होतं, श्रम होणार नाहीत, ताप येणार नाही, रूपात फरक होणार नाही, झोपेत किंवा बेसावध असताना राक्षस जवळ येणार नाहीत, बाहुबलात कुणी बरोबरी करू शकणार नाही, सर्व ज्ञान मिळेल, क्षुधा तृषा लागणार नाहीत. राम इतका पराक्रमी होता की त्याला वनात पाठवलं तरी तो राक्षसांचा वध करून नवीन राज्य स्थापू शकेल, हेही तू जाणत होतीस. या निमित्तानं दंडकारण्यावर सत्ता स्थापित करता आली असती, जे दशरथालाही जमलं नव्हतं. रावणवधाची मनीषाही होतीच, पण हा गुप्त हेतू कुणाला कळू देऊन चालणार नव्हतं. ही कुवत फक्त रामात होती, इतर कुणातही नव्हती. ऋषीमुनींशी चर्चा करताना तुला रावणाचा इतिहासही कळला होता. रावणानं उग्र तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की सुपर्ण, नाग, यक्ष, दैत्य, दानव, राक्षस आणि देव यांच्या हातून त्याचा पराभव किंवा मृत्यू होऊ शकणार नाही. मनुष्यादिक इतर प्राण्यांना तो कसपटा समान मानत असे. त्यामुळे रावणाला फार मद चढला होता.
प्रजेला तो खूप त्रास देत होता. अक्षरशः हाहाकार माजवला होता. देव, ऋषी, यक्ष, गंधर्व यांनाही तो त्रास द्यायचा. मनमानी करायचा. पकडून ठार मारायचा. जुन्या वास्तू, बाग बगीचे यांचा विध्वंस करायचा. स्त्री सौंदर्याचीही त्याला प्रचंड आसक्ती होती. नीती अनीतीची चाड नव्हती. देशोदेशींच्या अनेक सुंदर कन्या तो धरून आणत असे आणि त्यांचा यथेच्छ उपभोग घेत असे. रावणाची ही आसक्ती त्याचा घात करू शकणार होती. शत्रूचा बारकाईनं अभ्यास केला की त्याला हरवता येतं हे तू जाणत होतीस. रावणाची बलस्थानं, त्यानं मिळवलेला जवळजवळ अमरत्वाचा वर, पण त्यातील एकमेक लक्षात आली की वर मागताना रावणानं अहंकारापायी मानव आणि इतर पशु वगळले होते. म्हणजेच त्यांच्याकडून रावणाचा वध होऊ शकणार होता. रावणाला मिळालेल्या शापांचाही विचार करायला हवा होता. रावणाच्या नीचकृत्यांच्या घटनांचा पट तुझ्या डोळ्यासमोरून सरकू लागला. एकदा रावणाचा मुक्काम कैलासाजवळ असताना तो चांदण्यात फिरायला म्हणून बाहेर पडला. पौर्णिमेची रात्र होती, त्यामुळं त्याची कामभावना चांगलीच प्रज्वलित झाली असावी. नेमकी त्याच वेळी चंद्रालाही लाजवील असं सौंदर्य लाभलेली रंभा नावाची अप्सरा त्याच्या दृष्टीला पडली. ती चालली होती नटून थटून आपल्या प्रियकराला भेटायला. तिचं सौंदर्य पाहून रावणाच्या कामाग्नीत जणू तेलाची आहुतीच पडली. तो मदधुंद झाला, अक्षरशः पिसाळला. त्यानं रंभेचा हात धरला. रंभेनं त्याला परोपरीनं सांगून पाहिलं, मी तुमची सून आहे. तुमचा मोठा भाऊ वैश्रवण कुबेर, त्याच्या नलकुबेर नावाच्या पुत्राची मी भार्या आहे आणि मी त्यालाच भेटायला चालले आहे. तेव्हा तुम्ही धर्मानं वागा. इतक्या विनवण्या करूनही रावण काही बदला नाही आणि त्यानं बलात्कारानं तिचा उपभोग घेतला. या दुर्दशेनंतर लज्जित होऊन कापत थरथरत रडत ती नलकुबेराकडे गेली आणि तिनं सर्व वृत्तांत सांगितला. नलकुबेर संतापला आणि त्यानं रावणाला शाप दिला की संमतीशिवाय रावणानं कुणा रमणीशी समागम केला तर तो तत्क्षणीच मरेल. हाही शाप उपयोगी पडणार होता. आणखी एक सत्य तुला आठवलं, सीतेच्या पूर्वजन्माविषयीचं. बृहस्पती पुत्र कुशध्वज या ब्रह्मर्षींची मुलगी वेदवती, हिनं वेदाभ्यास केला होता. विष्णू आपला पती व्हावा म्हणून ती हिमालयात तपश्चर्या करत होती. तिचंही लावण्य पाहून रावणाची वासना भडकली आणि तो लग्न कर म्हणून तिच्या मागे लागला. तिनं झिडकारल्यावर रावणानं बलात्कार करण्यासाठी तिचे केस धरले. वेदवतीनं केस तुटण्या इतका जोराचा हिसडा देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली आणि तुझ्या वधाकरता मी पुनर्जन्म घेईन असा त्याला शाप देऊन ती अग्नीमध्ये प्रविष्ट झाली. कृतयुगातली ही वेदवती म्हणजेच त्रेतायुगातली सीता. तपश्चर्येचं फळ म्हणून तिला तिच्या इच्छेप्रमाणे रामस्वरूपातील विष्णू पती म्हणून लाभला होता. हा सर्व इतिहास राजगुरू आणि ऋषीमुनींशी चर्चा करताना तुला कळला होता. आता रावणानं अक्षरशः सर्वांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्याच्या अत्याचाराने सर्व मानव चिंतित होते, ऋषीगण चिंतित होते. रावणवध करायचा तर तो विष्णूचा अंश असलेला नरदेहातील राम, नर किंवा वानर यांच्याकडूनच होणार होता. सीता किंवा वेदवतीचीही रावणवधाची इच्छा होतीच आणि शेवटी सीताच रावणवधाला कारण होणार होती. मात्र सीतेच्या संमतीशिवाय रावण तिला स्पर्शही करू शकणार नव्हता. म्हणजे सीता सुखरूप राहणार होती. सीतेचा मोह रावणाला होणार हे गणितही बरोबर होतं, पण तिच्या सुखरूपतेची चिंता तितकी वाटणार नव्हती. रामशूर होता, कुशल राजकारणी, सेनानी होता. म्हणूनच वानरांचं सैन्य जमवणं त्याला सहज साधणार होतं. रामाबद्दल तुला खात्री होती. त्यावेळच्या सामाजिक राजकीय परिस्थितीची तू जाणकार होतीस.
रावण हा महाबलाढ्य होता. त्याचा पराभव करणं सोपं नव्हतं. पण रावणाचा इतिहास, त्याला मिळालेले वर आणि शाप यांचा अचूक मेळ घालूनच ही रावणवधाची योजना आखली गेली. एकंदरीत सर्व विचार तर्कशुद्ध होते. काय करायचं हे ठरलं होतं. आता कसं करायचं हा प्रश्न होता. तेवढ्यात मंथरेनं राजा दशरथानं दिलेल्या 2 वरांची आठवण करून दिली. ज्या पतीच्या प्राणांचं रक्षण केलं म्हणून हे 2 वर मिळाले, त्याच वरांचा वापर केल्यामुळं पतीचे प्राण जाणार होते. याच्या यातना तुझ्या मनाला झाल्या नसतील. पण शेवटी तूही क्षत्रिय कन्या होतीस. हा रावणवधाचा राजकारणी डाव साधण्यासाठी भावनांना बाण घालायलाच हवा होता आणि तो तू मोठ्या धैर्यानं घातलास. अशा प्रकारचं राजकारण, तेही महापराक्रमी रावणवधाचं वगैरे साधताना मूळ हेतू हा अत्यंत गुप्त ठेवला जात असे. नाहीतर कर्णोपकरणी तो रावणाला कळला असता आणि हाहाकार माजला असता. म्हणजे हे नाटक वठवताना जी गुप्तता पाळायला हवी होती त्यामुळं तू खलनायिका ठरणार होतीस. स्वार्थी, दुष्ट, तुझी हीच प्रतिमा जनमानसात कायम होणार होती आणि हे तुला माहीत होतं. हे दुर्मिळ अजोड धैर्य तू स्वतःमध्ये आणलंसच. एवढंच नव्हे तर पुढील योजनाही तू इतक्या कौशल्यानं पार पाडलीस की आज तागायत सर्वांचा तोच गैरसमज कायम आहे. रावणवधानंतर हजारो वर्षांनी देखील अशा प्रकारचे हितकारक गैरसमज पसरवणं हा राजनीतीचा एक भागच होता. अलीकडची उदाहरणं घेऊ म्हणजे आज हे सगळं समजून घेणाऱ्यांना उलगडा होईल. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील काही उदाहरणं घेऊ. नेताजी पालकर पन्हाळ्यावर उशिरा पोहोचले हे कारण दाखवून शिवाजी महाराजांनी त्यांना पदभ्रष्ट करून काढून टाकलं, जेणेकरून ते विजापुरात जातील. हे नाटक होतं. किंवा आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर शंभू महाराजे मथुरेत सुखरूप असताना केवळ औरंगजेबाला हुलकावणी देण्यासाठी शिवाजी महाराजांनी शंभूराजे गहाळ झाले, आपल्याला सोडून गेले, अशी बातमी पसरवली. फक्त जिजाऊंना सत्य माहीत होतं, आकांत मांडणाऱ्या राण्यांनाही नाही. हे नाटक इतक्या पराकोटीचं होतं की शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे दिवसही केले, त्यांचं श्राद्धही घातलं. ही वार्ता औरंगजेबाला पोचली तरच तो तपास थांबवणार होता आणि मग शंभूराजांना गडावर सुखरूप आणणं शक्य होणार होतं. झालंही तसंच. हे शत्रूशी खेळलेलं राजकारण आम्हाला समजतं. पण इथे तर पतीचा मृत्यू, तुझ्या प्रिय पुत्राचा रामाचा वियोग, भरताकडून तिरस्कार, कोणतीही व्यक्ती ज्या कीर्तीचं प्राणपणानं कधी कधी प्राण गमावून सुद्धा रक्षण करू पाहते, त्या कीर्तीचाही मृत्यू तुला सोसावा लागणार होता. आणि हे काम फक्त तूच करू शकणार होतीस, कारण ते 2 वर तुला मिळालेले होते. तुझ्या पुत्राला राज्य देईन हे वचन तुझ्या अधिकारात होतं. शिवाय त्यावेळच्या समाजव्यवस्थेनुसार हे असं घडणं तर्कसंगत वाटणार होतं. यामागे काही योजना आहे, डाव आहे, अशी पुसटशी कल्पना देखील रावणाला येणं शक्य नव्हतं. तू रामाला वनवासात पाठवलंस असं म्हणण्यापेक्षा तुझ्या करवी तुझ्या लाडक्या रामाला वनवासात पाठवलं गेलं असंच म्हणायला हवं. एकदा ही योजना ठरल्यानंतर तू ती अगदी समर्थपणे पार पाडलीस. क्रोधागारात जाऊन बसलीस. राजानं किती अर्जव केली तरी बदली नाहीस. मी मागितलेले वर मान्य केले नाहीत तर मी जीव देईन अशी धमकी द्यायला कमी केली नाहीस. एवढंच नव्हे तर ज्या राजा दशरथाची लाडकी राणी म्हणून आयुष्यभर मिरवलंस, त्याच राजानं तुला कलंकिनी म्हणून संबोधलं. अगदी जळून मर, विष खा, नाहीतर दरीत उडी मार, मर जा वगैरे सांगितलं तरीही सहन केलंस. प्राणज्योत मालवत जाणाऱ्या पतीला पाहणं काय सोपं होतं? पण सगळं सोसलंस
आणि हे सगळं साधताना काळजाचा दगड करून क्रौर्य, दुष्टता, स्वार्थ हे सगळे तुला अनोळखी असलेले अवगुण प्रदर्शित करायचे होते. हा अभिनय तू समर्थपणे पेललास खरा, पण तू पुरती विझून गेलीस जेव्हा भरतानं तुझी मातानं तू वैरिणी अशी निंदा केली तेव्हा. खरंच कठीण होतं ग बाई सगळं सोसणं. रामाला वनवासात पाठवणं हा एक योजनाबद्ध डाव होता. कारण रामाला प्रत्यक्ष दशरथानंच सांगितलं होतं, तू मला कैद करून अयोध्येचा राजा हो. पण दशरथाच्या अनुमतीनेच त्याला कैद करून रामानं राज्य बळकवायचं. वर मान्य न केल्याचा आरोप टळावा म्हणून ही कल्पना कुणीही उचलून धरली नाही. कौसल्या राणीच्या नावावर 1000 गावं होती आणि त्यावर केवळ तिचाच पूर्ण अधिकार होता. रामाला तिनं या गावांचं आधिपत्य दिलं असतं तर. पण तसंही घडलं नाही, कारण ते तसं घडावं अशी योजना नव्हतीच मुळी. आणि राम स्वतः या योजनेत सामील होता. पण दोषारोपण होतं ते फक्त तुझ्यावरच. भरत रामाला परत आणण्यासाठी गेला होता. भारद्वाजांचा निरोप घेताना त्यानं तुला खूप नावं ठेवली. माझी माता दुष्ट, दुर्जन, पापी आहे वगैरे वगैरे. त्यावेळी भारद्वाजांनी भरताला सांगितलं, भरता, तू कैकेयीला याबद्दल दोष देऊ नकोस. रामाच्या या वनवासाचा परिणाम सुखावहच होईल, कारण देव, दानव, ऋषी यांचं हित त्यावरच अवलंबून आहे. म्हणजे भारद्वाजांना योजना माहिती होती. म्हणूनच त्यांनी फार स्पष्ट न बोलता पण अप्रत्यक्षपणे भरताला समजावलं. अधिक काही सांगितलं असतं तर गौप्यस्फोट झाला असता. भरतानं रामाला परत नेण्याचा हट्ट केला तेव्हा रामानं फार छान उत्तर दिलं. राम म्हणाला, असं धरणं धरून बसणं ब्राह्मणाला योग्य आहे, क्षत्रियाला मात्र अनुचित आहे. यानंतर रावणवधाची इच्छा धरणारे ऋषीगण भरताला म्हणाले, रामाचं सांगणं तू स्वीकार. रामाने पित्याच्या ऋणात राहू नये. पहा, महर्षी वाल्मिकींनीच असं स्पष्ट लिहून ठेवलं आहे. यावरून नक्कीच कळतं की रामाचा वनवास हा एक गूढ डाव होता आणि तो या ऋषींच्या संमतीनेच रचला होता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. असंच हे सगळं. मारणारी तू म्हणून दोषी ठरलीस. राम भरताला सांगतो, माता कैकेयीनं जे सांगितलं ते योग्यच सांगितलं आहे आणि पित्यानंही जे केलं ते योग्य आणि कल्याणप्रदच आहे. भरता, तू मनुष्यांचा राजा हो आणि मी जंगली पशूंचा सम्राट होईन. म्हणजे ऋषी आणि राम यांच्या संमतीनेच खरं तर तू अशी वागलीस. हे अखिल भारतीय पातळीवरचं राजकारण साधताना एक मात्र नक्की की तू वठवलेलं नाटक इतकं उत्तम होतं की त्यावेळी कुणाला सुगावा लागू नये म्हणून तू स्वतःची जी खलनायिकेची प्रतिमा हेतुतः निर्माण केलीस ती अजूनही प्रत्येकाच्या मनात तशीच आहे, शतकानुशतके पुसता आलेली नाही. हे तुझं यशच म्हणायला हवं नाही का? पण महर्षी वाल्मिकींनी मात्र साध्यंत सर्व लिहून ठेवलं आहे. ते अभ्यासल्यावर मला तुला समजून घेता आलं. तुझा त्याग, समर्पण केवळ अजोड. हे मला कळलं म्हणूनच मी तुला हे अनावृत्त पत्र लिहिलं. मला कळलेलं इतरांपर्यंत पोहोचवावं म्हणून. कैकेयी, तू तुझं मातृत्व विस्तारलंस, इतकं व्यापक केलंस की त्यात रावणानं हाहाकार माजवलेली पृथ्वी आणि त्यावरील रावणाच्या दृष्ट कारवायाने गांजलेली सर्व प्रजा होती. तू फक्त भरताची माता नव्हतीस, कारण कोणतीही व्यक्ती राज्यापेक्षा मोठी नसते. म्हणूनच हे सार्वत्रिक हित साधण्यासाठी तू रावणेतिहास जाणून ऋषीमुनींशी गुप्त सल्लामसलत करून रावणवधाचा डाव यशस्वीरित्या साधलास, पार पाडलास.
यात राम सीतेबरोबरच लक्ष्मण, भरत, दशरथ, मंथरा आणि तू स्वतः असे सर्वजण चपखल गोवले गेले. प्रत्येकाला ज्याचं त्याचं श्रेय मिळालं आणि तुला मात्र दूषणं. तुझी अपकीर्ती होणार हेही तू जाणत होतीस, तरीही हे अग्निदिव्य तू पार पाडलंस. त्या अर्थी तू तुझ्या मनाशी प्रामाणिक होतीस, अविचल होतीस. तुझ्या या समर्पणाला मनापासून प्रणाम. ही मानवंदना. तुला समजून घेऊ पाहणारी डॉक्टर रमा मराठे. धन्यवाद.